4 ओव्हरची मॅच मध्ये जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शिरोडी 40+ दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवण्याची कृपा करा. हे नम्रतेची विनंती दोन्ही टीम साठी. चला दोन्ही राखीव खेळाडू एस अर्जुन असंच हवं तो गुड. लाईव्ह टेलिकास्ट सातारा स्पोर्ट्स आमच्या अर्जुनजी कदम द बेस्ट क्रिकेटर आणि सातारा स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि खरोखर नवीनच त्यांनी ॲप्स प्रक्षेपण दाखवण्याचं काम केलेलं ही जे ॲप आहे आत्ताच नव्याने सुरुवात करताना आपण पाहू शकतो. अर्जुन कदम ज्यांना आपण पाहतो पाटण तालुका द बेस्ट क्रिकेटर, त्याच्यानंतर किरण स्मृती गलसोली याच्यामध्ये जेन्युन ऑलराऊंडर म्हणजे ते भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण नेटवतात. एक अंपायर नरेश भोईर आहेत आणि उत्तम भोईर आणि नरेश भोईर असे दोन अंपायर आणि गोलंदाज मार्कवर पहिला ओव्हर टाकण्यासाठी प्रमोद रामदेव या नावाने सुप्रसिद्ध असा प्रमोद येतो पहिलं ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज मार्कावर. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेले अतिशय स्वस्त शरीर आयुष्यमान अशी एक संकल्पना आमचे तुम्हाला सर्वांचे लाडके सन्मान्य प्रदीपजी पाटील मास्टरजी यांना सुप्रसिद्ध मास्टर आणि तिथेच मात्र सर्वांनी दिले. प्रत्येक गावाच्या मध्ये संकल्पना कोणतीही मध्ये सुरुवात करताना थोडी मात्र कसरत करायला लागते, पण त्याच्याने 16 वर्षामध्ये अफाट कार्य केलेलं आहे मी म्हणेन 40+ ने आणि त्यांचेच स्वास्थ्य शरीर आयुष्यमान यासाठी ही संकल्पना सातत्याने लाभताना येऊन मात्र मान मिळाला. कोपरी 40+ 16 वर्षाने पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न मात्र पूर्ण केले. सांगपाडा 40+ वतीने जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स राहिला कोपरी 40+ आणि तिथे एक वेगळे चैतन्य निर्माण झालं होतं पूर्ण संपूर्ण संघामध्ये. पहिल्या कोणती गोष्ट ती आनंददायी असते आणि तिचा जो आनंद असतो मात्र गगनात मावेशी नसतो. तो गगनात मावेला अनुभव मात्र अनुभवला. प्रत्येक खेळाडूचे चेहरे फुलले होते. चला मॅचला स्टार्ट करा. बरेचसे मॅचेस आहे, हा फक्त तिसरा मॅच आहे. पहिल्या ओव्हरला गोलंदाजी टाकण्यासाठी प्रमोद या गोलंदाज भार दिलेला आहे उंच पुढा. भूतकाळ पाहिलं तर एक रॅम्बो म्हणून या देखण्या बॉलरचं 4 ओव्हर सेकंड राऊंड 4 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती 4 ओव्हरची मॅच आहे आणि बॅटिंगसाठी आलं अर्थातच रुपांजय आणि रुपेश आर फॅक्टर. पहिला चेंडू मध्यम गतीचा गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याला मात्र सन्मान देताना त्याला ढकलून दिलं. स्वतः कॅप्टन राजेंद्र भोईर सलीम बिटाप म्हणून येथे शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतील. आपण सिंगलने मात्र खातं खोलतो. पहिला चेंडू बॅट्समन रुपांजय म्हणजे साथीला स्कोरच्या भूमिकेमध्ये अर्थातच आहेत चिक्कू. एक चिक्कू मात्र 100 कसोटी खेळतोय. अर्थात विराट कोहली जे 100 टेस्ट उल्लेख करायचा होता. चेंडू नेटचा मात्र बॅट मध्ये येत नाही, चकला गेला. ही खासियत आहे लेग ब्रेक स्लोवन, याची खासियत आहे. स्लोवन तो टाकतो पण तो फिंगर रोल करताना तो भुसकळ्यात टाकतो बॅट्समनला फलंदाजांना. नाव आहे अर्थातच बॉलरचं पहिलं ओव्हर टाकताना शिरोडी 40+ प्रमोद रॅम्बो कम्सिंग बोर्ड रायटम पुढचं विकेट. क्विक डिलिव्हरी बॅकफुटवर जाताना त्याला पंच केला हाताचं. शेवटच्या क्षणात परत म्हणजे चेंडूला आपल्या शरीर ओव्हर दिलं आणि फक्त बॅटचे अँगल चेंज करताना ढकलून दिलं तर जिथे क्षेत्ररक्षण खाली होतं गोष्ट सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या 21 पडत होती 2 वर. 2 धावा आहे. धावा येणं गरजेचं कारण संतोष सुतार त्याच्यानंतर अजून एक संतोष असे 2 संतोष आहेत. सचिन आहे. बॅट्समॅन तगडे आहेत. राजेश स्वतः कॅप्टन चांगली फलंदाजी करू शकतो. बॅटला उपरी किनार लावून जातो. विकेटच्या पाठीमागे सिंगल मिळते. सिंगलने जाते धावसंख्या पुढे. पहिल्यांदा बॅटिंग करताना कुक्षत 11 40+ बिनगडी बाद फक्त 3. पहिले ओव्हर काय गोलंदाजी सट्टिक लावल्यानंतर जखडून ठेवलं मी म्हणेन. गतीमध्ये परिवर्तन फुलतं चेंडू ड्राय करण्याचा प्रयत्न बॅटच्या खालून चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. 10 मात्र मिळत नाहीये. डॉट चेंडू शिरोडी 40+ आपला राखीव खेळाडू आमच्या कुंभा पक्षामध्ये पाठवा आलेलं नाही. सुनील किपर काय किपिंग केल्यावर चांगल्या ओव्हरची समाप्ती. फक्त पहिल्या ओव्हरमध्ये रॅम्बो अर्थात प्रमोदने धावा
केल्या फक्त 3. वॉट अ लवली नपितली गेंदबाजी. सट्टिक लँडेड जखून ठेव. मी म्हणलो तो इतिहास जबरदस्त आहे कारण नरेश त्याचे प्रमोद तानाजी भोईर असे तगडे फलंदाज बाजू करून घेतले. नरेश जी भूमिका मी अर्थातच म्हणतो आपल्याला सुनील जी निभावते त्यावेळी नरेश असायचा अफलातून विकेट किपर. नोव्हेंबरचे सर्वोत्तम जगदीश right on the wicket. Back on the चेंडू स्वीप करता टायमिंग नव्हतं. सिंगल मात्र मिळालं. सिंगलने धावसंख्या जाईल लेबाचा इशारा आमच्या स्कोरला पूर्ण लावले आहेत. अंपायर उत्तम एक सिंगलने धावसंख्या 4 वर टोटल 4 वरली. सेकंड इन प्रोग्रेस. त्यांच्या चेंडूला मात्र भिरकावून दिला. चेंडूचा लॉंगलेटच्या ठिकाणी टप्पा घेत आणि घोषित क्षेत्रामध्ये फक्त सिंगल फटका चांगला होता. बॅकवर्ड त्याला हुक केलं होतं. लॉंगलेट विझलेला सिंगल मिळेल आणि सिंगलने मात्र धावसंख्या पहिल्यांदा बॅटिंग करता 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. सेकंड इन प्रोग्रेस. पुक्षत 40+ बिनगडी बाद फक्त 5. विचार केला तर 3 चेंडू मध्ये 3 जखून ठेवताना फक्त 3 धावा रॅम्बो प्रमोद भोईरने खर्च केल्या. नपितली गेंदबाजी. सट्टिक लाईन लेंथ. इथे धोका पत्करावा लागेल. धोका पत्करल्यानंतर धावसंख्या मात्र कमी दिसेल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. 4 ओव्हरच्या 35-40 अपेक्षित आहे का तसा विचार केला. व्हेरी स्ट्रॉंग बॅटिंग आहे. सुनील स्वतः घुसून खेळतो. एक स्फोटक फलंदाज. संतोष सुतार इज अ गुड बॅट्समन. प्रमोद चांगले फटकेबाजी करू शकतो. त्याच्यानंतर मी म्हटलं राजन इज अ क्लासिकल कॅप्टन अँड बॅट्समन. त्यामुळे धावा 35-40 दरम्यान आले तर 4 ओव्हरमध्ये प्रतिकार करण्याची संधी मिळेल गोलंदाजांना. कुक्षत 40+. अतिशय लाजवाब क्रीडा मंडळ अँड 40+ कोपरी यांचे एक वेगळ्या अंदाजामध्ये घेऊन आल्या भेटीला. स्वस्थ शरीर आयुष्यमान. ज्यांचं क्रिकेट मात्र जवळजवळ बंद झालं होतं. बंद झालं क्रिकेट पण एक संजीवनी देण्याचं काम आमच्या मास्टर प्रदीप पाटणेने चोख केलं. पण त्यांना साथ होती नोव्हेंबरच्या तमाम आमच्या 40+ खेळाडूंची. त्यामुळे संघटना भक्कम झाली. भक्कम झाल्यानं मात्र अखंडी पण 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पर्यंत चेंडू ड्राईव्ह केला. अपड्राईव्ह संधी आहे. पहिल्या विकेटचं पतन. आखो में आखो इशारा मात्र नीटचा जुळला नाही. नीटचं पाहिलं नाही. गाडी फसली बरोबर मध्यावर. फसलेल्या गाडीला मात्र नतीजा बॅट्समन धावचित इज गॉन. रुपेश फलंदाज बाद होताना धावचीतच्या रूपामध्ये काय फिल्डिंग केली आहे. लाजवाब सलीम मीडियमला ड्राईव्ह केलं होतं डान्सिंग ग्राउंड द विकेट. पण तिथेच मात्र आज फिल्डिंग करताना सांघिक पहिलं यश म्हणून दिलं धावचीतच्या रूपामध्ये. रुपेश परतला. कुक्षत 40+ला पहिला हाताला लागला. स्कोर मध्ये धावसंख्या फक्त 6 आहे. 5 आहे. 5 एक गडी बाद. चांगले क्रिकेट वयाला मजेत जर स्फोटक फलंदाजी पाहिली तर अजूनही मॅचला जान देऊ शकतो. पण ती भूमिका कोणत्या तरी बॅट्समनला फ्रंटवरती येताना निभावायला लागेल. स्लिप खुला आहे. बॅकवर्ड गली खुला. त्यासाठी शॉर्ट पॉइंट व्हेरी क्लोज. हो लाजवाब चेंडू. रेकॉर्ड थोडासा वळाला आणि ते स्विंग मध्ये जास्त वळाला कारणाने चेंडू घोषित केला वाईट. उत्तम जे भोईर आहेत अंपाच्या रूपामध्ये त्यांनी इशारा केला. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच चिकुला 12वा फलंदाज आहे विराट कोहली. इज 100 टेस्ट. बट सनी मनोहर गावस्कर द फर्स्ट बॅट्समन इन द इंडियन क्रिकेट टू कंप्लीट द 100 टेस्ट. राईट ऑन द विकेट. बेस्ट शॉट यार. कडक शॉट. इथे चेंडूला मात्र काय फील्ड केलं. लाजवाब फिल्डिंग यार. सुपर यार. 40 ओव्हरनंतर काय कसब आहे या चांगल्या मैदानावर. इथे मात्र काय नीट कम्युनिकेशन नाही. फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकला परतावं लागेल. क्रॉस केलेलं नव्हतं डेफिनेटली. 2 धाव पण काय लाजवाब फिल्डिंग. हरचंद गुड फिल्डिंग. हरचंद पॉइंट डीपला होता. एक्स्ट्रा कव्हरला निसता आला नाही तर विकेट मात्र मिळून दिली धावचीच्या रूपामध्ये. गुड फिल्डिंग हरचंद. लाजवाब फिल्डिंगचा दर्जा दाखवला. शिवराने 40+ आमच्या हरचंद
धावा 2 मध्ये ऍड केल्यानंतर फलंदाज मात्र तिसरी धाव करण्याच्या नादामध्ये बाद झालाय. 4 चेंडू झालेले आहेत. 2 बॉलचा अजून खेळ शेष आहे दुसऱ्या ओव्हर मधला. गुणांच्या मार्गावर सेरेमनी 40+ जगदीश आलेले आहेत. पहिलं ओव्हर अतिशय देखणं टाकलं, जखडून नियंत्रण भर दिला, चेंजेस केलं, फिंगर रोल केलं स्लो वन टाकताना रॅम्बोने. सुपरबली बॉलिंग बाय प्रमोद रॅम्बो. ओनली 3 रन्स गिवन अँड कम्प्लिटली नाचवलं मी म्हणेन दोन्ही फलंदाज. फक्त डावा आहेत 8. सेकंड इन प्रोग्रेस लाईव्ह थेट प्रेक्षकांना दाखवण्याचं 40+ चांगलं क्रिकेट. सातारा स्पोर्ट्स अर्जुनजी कदम लेफ्ट हँड हा ऑलराऊंडर, ज्याची फिल्डिंग ही पाहण्यासाठी तिन्ही क्षेत्र ज्याचे मजबूत आहेत, त्यांच्याच माध्यमातून सातारा स्पोर्ट्स मधून या 40+ कोपरी 40चं धावतं जे प्रेक्षेपण आहे ते दाखवण्याचं काम करतोय. गुड शॉट, बॉल बॅक टू ड्राईव्ह, चांगला फटका, डीपला क्षेत्ररक्षण आहे. संतोष दुबेने फील्ड केलं, फंबलिंग झालं. फंबलिंगचा फायदा घेताना मात्र 2 धावा पूर्ण करतायत का, परंतु तिन्ही फलंदाज मात्र धावच्या रूपामध्ये. काय क्षेत्ररक्षण आहे, लाजबाब क्षेत्ररक्षण. संतोष सुतार 2 धावा पूर्ण करतायत, कारण एक शॉट म्हणजे एकही फलंदाज मात्र धावच्या स्थिती आहे. क्षेत्ररक्षण आहे, लाजबाब क्षेत्ररक्षण. 3चे 3 फलंदाज, रुपेश केला, राजेश केला ना आता धीरज, असे 3 फलंदाज कुक्षत संघाचे बाद झालेले आहेत. डगआउट खराब स्थिती आहे. 8 धावा फक्त, आणि यस 8 म्हणजे एकही धाव मिळत नाही. फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज बॅटिंगला येताना क्रमांक 5 वरती जगदीश, ज्याने अफलातून अँकर इनिंग केलं. त्या मागच्या पहिल्या सामन्यात 3ऱ्या नंबर होताना 15 धावांची लाजबाब खेळी केली होती. अपेक्षा आहे जगदीश कडून, कारण अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये जरी 20-25 धावाला डेफिनेटली थोडा प्रतिकार करू शकतो. मी कळवी झून देण्याची अपेक्षा आहे, पण बघूया. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स, काय होऊ शकतं. एक डीप मिड विकेट, एक डिप्स खेळलेला आहे. लॉंग ऑफ जगदीश अखेरचा चेंडू आपल्या ओव्हर मधला राईट मोर पुढे चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्ह. पुन्हा एकदा संतोष सुतार, गुड फिल्डिंग. एक फलंदाज त्याने धावचित बाद केलं, आणि यावेळेला 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरमध्ये धावा. नाणेफेक टॉस हरल्यानंतर बॅटम प्रथमतः करताना कुक्षत 40+ ने फक्त 9 3 गडी बाद. 9 लॉस ऑफ द 3 विकेट. सचिन डावखोर गोलंदाज, चांगला गोलंदाजी टाकतो सचिन, पण लांब लचक असं रनअप घेऊन त्याची गोलंदाजी पाहायला निश्चित आवडतं. सचिन मात्र विश्वास ठेवला. राजन भाऊ इज द कॅप्टन ऑफ द सिरीज 40+. चला स्पीडअप करावं लागेल, कारण पहिला दिवस थोडा उशिराने, कारण उत्काडन 16 यांचा 15 अर्धा तास जातो अपेक्षित आहे, आणि ती जी गेलेला जो समय आहे, वेळ आहे, तो भरून काढायचा असेल तर सहकार्याची भावना आम्ही अपेक्षित करतो आपल्याकडून, आणि त्याची पूर्तता कराल अशी अपेक्षा आहे. चला राजन, जास्त वेळ खर्च करू नका तिथे मैदानामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय न घेता फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला सिरीज 40+ ने. 9 धावा केवळ आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हरचा खेळ झाले. समज सचिन आलं गोलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज. खरोखरच सचिनचं मी आभार इथे सौराज समोर मला निश्चित आवडेल, कारण DY पाटील स्टेडियम सारख्या या स्टेडियम मध्ये पहिल्यांदा मला समालोचक म्हणण्याची त्यांना संधी दिल्याबद्दल थँक्स सो मच सचिन. गोलंदाज मार्गवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस होईल, पण बॅटला कलेक्ट करताना सिंगल मिळते. दुसऱ्या पायाने मात्र धाव पूर्ण केली. दुसऱ्या पायाने धाव पूर्ण करताना 1 धाव मात्र धावसंख्येमध्ये मांडली जाते 10 वर. एक स्वेल एक मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट पॉइंटला आहे. स्वतः कॅप्टन वायडीस मिडॉनला स्टेप आउट. ओ कसा हलका टिपला, ही खासियत आहे. बडा खिलाडी के बडा कॅच. रॅम्बो बोल बा सचिन. सचिनला पहिली सफलता सांघिक चौथी. 3च्या 3 फलंदाजापूर्वी धावचीत पहिली सफलता खात्या गोलंदाजाच्या, आणि गोलंदाज सचिन कॅच टिपला, ही खासियत आहे. यांची मी पूर्व इतिहास जबरदस्त आहे. तानाजी बोलाचं नाव घेण्याचा नरेश कसा हलका टिपला, ही अलगट टिपला, आणि परतीचा इशारा भाग पाडलं.
ज्या फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये 15 धावांची झुंजार खेळी खेळली होती त्याला मात्र पाठवलं डगआउट मध्ये 0 4 गडी बाद स्कोरबोर्ड फक्त 10 धावा आहेत स्कोरबोर्डती ती 4 गडी बाद. नवीन फलंदाज कुक्षत 40+ मध्ये खेळताना विनायक. आता शिरो हे गेलं कुक्षत 4 गडी बाद फक्त 10. चांगला चेंडू रॅप मध्ये टाकलेला तेच तरा चेंडू ऑफसाइड ऑफस्टम बीट करून सरळ सुनीलच्या हातामध्ये. गुड बॉलिंग यार. तेच तरा गोलंदाज मानला जाणं आपल्याला लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय मी म्हणेन. लाजबाग गोलंदाजी जखडून ठेवलंय काय गोलंदाजी आहे शिस्तबद्ध अशी गोलंदाजी. फक्त स्कोरवरती धावसंख्या लागलेली आहे 10 4 गडी बाद. ट्रॅकवर चेंडू जोरदार अपील मात्र करण्याचा प्रयत्न थोडासा उशिराने आला स्पष्ट फकळून झाली. इथं सिंगल मिळते बायचा इशारा लेग बाय. हे इशारा करताना उत्तम भोईर आहे त्याला साथ देणार स्क्वेअर लेग देणारे जे भोईर. एक सिंगल मिळाल्यानंतर धावसंख्या जाईल फलंदाज लेग बिफोर द विकेट आहे का रनआउट धाव जोडली जाईल परंतु फलंदाज बाद. 4 गडी बाद धावचीच्या रूपामध्ये 5वी सफलता शिरवणे 40+ संघाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 10. खराब स्थिती व्यवस्था करून टाकली तर खरं कारण तर पहिल्या सोनं पायंडा रचून दिला रॅम्बोने त्याला शिव जाईल. फक्त 3 धाबा नपेतली घेऊन त्याच्यानंतर ओढताना दुसरं ओव्हर अर्थात जगदीशने लाजबात टाकलं त्या ओव्हर मध्ये 6 धावा खर्च केल्या. फक्त पहिला गोलंदाजाने नावावर लावली वैयक्तिक रूपामध्ये सचिनने 1 विकेट नाहीतर 4 फलंदाज धावचित. कम्युनिकेशन जुळत नाही ही दुर्दैवी बाब आहे मैदानामध्ये. चांगलं क्रिकेट गावदेवी क्रीडा मंडळ आणि 40+ कोपीच्या ओढीने चाललेलं आहे. ज्येष्ठांचं क्रिकेट स्वस्थ शरीर आयुष्यमान. शिरोने 40+ सचिन गोलंदाज मार्गावर आपलं पहिलं ओव्हर घेऊन संघाचं तिसरं लेफ्ट हँड उर्दू विकेट. नवीन फलंदाज खेळण्यासाठी सुधाकर हलक्यात फक्त त्याला ढकलून दिलं होतं. बॅकवर्ड पॉइंट आणि सिंगल होते सिंगलचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये केलं जातं. किती आहेत 2 धावा आहेत सिंगल आहे कारण घोषित क्षेत्रामध्ये पाहिलं बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रक्षण होतं त्याने पाहिलं त्यामुळे त्याने कोणते प्रयत्न केला कारण घोषित मध्ये धावते हा चेंडू ते विळा करून चेंडू अडवून फक्त अडवण्या पक्षात दुसरी धाव का द्यावी. चांगला निर्णय घेतला फक्त 1 धाव मिळते. स्कोर वरती पुढे जातोय संघ फक्त 11. 5 गडी टॅप केलाय. थेंबे थेंबे तळेसे असे कारण जवळजवळ जे प्रथम प्रमुख फलंदाज जे गेले तंबूच्या असलेला त्या अनुष्काने मात्र चांगली फलंदाजी करताना सुधीर आणखी एक सिंगल घेतली सुधीरने. ओव्हरची समाप्ती सुधाकर आणि विनायक आहे. सिंगलने होते धावसंख्या 12 3 ओव्हरचा खेळ समाप्त. काय गोलंदाजी सचिनने टाकले. पहिलं ओव्हर अर्थात रॅम्बोने हाताळलं होतं. शिरेने 40+ कडून सफलता मिळाली पण कंजूस गोलंदाज टाकतो. फक्त 3 धावा खर्च केल्या. त्याच्या जगदीशने 6 धावा खर्च केला आणि सचिननं आता 1 सफलता आपल्या नावाला तर 1 रनआउट फक्त 3. व्हॉट अ बॉलिंग सचिन. सुपर डुपर बॉलिंग. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर वरती फक्त धावा आहेत 12. चंदू गोलंदाज येतात चंदू. शिरोने 40+ करून अखेरचं स्लॉगिंग ओव्हर टाकण्यासाठी चंदू आहेत. कोण करावे 40+ आणि नेरुळ सुशील पाटील कॅप्टन आणि कॅप्टन ऑफ द करावे. जर कॅप्टन्सला विनंती केली जाते कृपया करून आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आहे मॅच क्रमांक 4 मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई 40+ कोपरी आणि गावदेवी क्रीडा मंडळ प्रेझेंटेड. येस जो इंटरव्हल होईल मध्यंतर ब्रेकअप मध्ये आमचा जो टॉस होईल नेरुल आणि करावे सज्ज राहायचं तर बॅकफुटवर गेला जागा बनवली आणि त्याला दिशा देतात स्क्वेअर ऑफ द पॉइंटला हर्षेंद्रचं कौतुक करायला लागेल. जब शत्रुघ्न होतं का जवळजवळ एक्स्ट्रा कव्हरून जाताना बॅकवर्ड पॉइंटला 2 धाव मात्र मिळाल्या स्ट्रोकवरती. चांगला फटका होता. बॅकफुटवर जाता जागा बनवली रूम घेतला आणि त्याला स्ट्रेट केलं होतं डीप कव्हर पॉइंटच्या ठिकाणी. सिंगलचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये करताना 2 धावणे जातं पुढे स्कोर 16 वरती. 16 फुल लॉस ऑफ द 5 विकेट. अखेरचं ओढ टाकताना 2 चेंडू होता आतापर्यंत 4 धावा. चांगली फलंदाजी मी म्हणे विनायक. गुड प्ले विनायक.
चंदू द बोल एक मार अखेरचं ओव्हर टाकतात शिरोने 40 प्लस करून शॉट ऑन पूल इज कम्प्लिटली अनसक्सेसफुल. लोन लँड मध्ये जसा टप्पा पडे संतोष सुतार कसरत करताना, पण काय फिटनेस आहे संतोष सुतार, ला जबाब. 2चं रूपांतर 3ऱ्या धावेमध्ये. चांगला ताळमेळ, गुड रनिंग बिटवीन द विकेट सुधाकर आणि विनायक. 3 धावा जोडल्यानंतर कुक्षित पुढे सरकते संतोष सुतार, ला जबाब. चांगली फलंदाजी. 2चं रूपांतर 3ऱ्या चेंडू, गुड रनिंग चेंडू तब्बल 7 धावा. म्हणजे जे 3 गोलंदाजांनी कमवलं होतं ते 3 चेंडूमध्ये चेंडूने मात्र थोडीशी धावा खर्च करताना अखेरचे ओव्हर आहेत आणि अखेरचे ओव्हर असल्या कारण शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जमून टार्गेट सेट करण्याचं चांगलं काम करतात सुधाकर आणि विनायक. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 19 5 गडी बाद. 38 धावांची आवश्यकता आहे विराट कोहली 8,000 धावांसाठी. मध्यंतरी बऱ्याच मध्ये फ्लॉस गेले होते, बऱ्याच समय बॅट पॅच मध्ये झगडत होता, परंतु पहिल्यांदा 8,000 धावा कीर्तिमान करण्याचा सचिन रमेश तेंडुलकर 154 इनिंग मध्ये कीर्तिमान केलं तर सचिनने. नाचे ग्राउंड द विकेट फ्लिक केल्या हलक्या त्याने चांगला सुधाकर बॅट मध्ये आला. मिड विकेटच्या क्षेत्राशी संतोष सुतार येईल तिथे संधी आहे, ते फलंदाज 2 धावा. चांगला मध्ये कसोशी प्रयत्न केला संतोष सुतार. द बेस्ट फिल्डिंग द मिड विकेट विजर पट 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 सुपरबली रीच इन द पॉपिंग क्रीज. मुकेशने बॅट पोचवली आणि 2 धावा मात्र पळून काढल्या, खात्यावर जमा करून दे सुधाकरच्या. 2 धावसंख्या बढोतरी होते. कुक्षत 40 प्लसची 21 धावा. गुड ट्राय टू वांट टू द बिग हिट. वळाले अंपायर वाईटचा इशारा केल्यानंतर वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल. वाईट +1 अशा 2 धावा. येस वाईट नाही का, येस वाईट +1 तेच म्हणतो मी. 2 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये. चांगलं धावसंख्येला आकार दिले मी म्हणेन. खूपच महागडं षटक चंदूचं. 2-2 3-2 आणि वाईट +1. पहिलं 3 ओव्हरचं, त्याच्यानं 6 ओव्हर दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि सचिननं बरोबर रॅम्बोच्या इतक्या धावा दिल्या तर फक्त 3. सफलता मिळवती सचिनला वैयक्तिकरित्या. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडू अजून येणे बाकीचे इनिंग संपण्यासाठी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. चंद्रकांत पाटील सीएम जे कोपर खेळण्याचे समालोचक आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. माजी ग्रामस्थ कोपर खेळण्याचे अध्यक्ष आहे मंडळाचे. स्वागतम सुस्वागतम सीएम. धाव मिळण्याला जोडली जाईल. धावसंख्येला आकार मी म्हणेन निश्चितच 23 धावसंख्या डाक काढला. अखेरची गेंद, आखरी गेंद इन दिस इनिंग. थर्ड मॅच, तिसरा मॅच. पहिला इनिंग गोलंदाज चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पर्यंत चेंडू ड्राईव्ह केलाय, दिशा दिली कॅप्टन आहे. फुटबॉल प्रमाणे चेंडू अडवलं. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न मात्र सफलतेने पूर्ण करताना 2 धावा जोडल्या जातील. चांगली ही जोडी मात्र अतिशय चोख काम करून गेली विनायक आणि सुधाकर. कारण धावा मिळत नव्हत्या तर धावा मात्र जेमतेम जवळपास पोहोचवल्या 25 वर. माफक आव्हान आहे 26 टू द विन शिरोवणे 40 प्लस. 26 धावांचं आव्हान आहे. नेरुळ आणि करावे. आम्ही इंटरव्हल नंतर ब्रेक, एक इनिंगचा ब्रेक असेल त्याचा टॉस साठी आता ज्यांचं आगमन झालेलं सीएम चांगले समालोचक 40 प्लस कोपरखेडे यांचं यथोचित स्वागत करताना नितीन भोईर. नितीनजी भोईर आहेत 40 प्लस एक अफलातून क्रिकेटर. एक चांगल्या समालोचकाचा मान शुभ सन्मान केला जातोय. स्वागतम सुस्वागतम. मायेचे उबदार शॉल आणि सुगंधित आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सीएम पाटलांचं स्वागत केलंय. चला नेहरू करावे. नेहरू 40 प्लस करावे फोटो कॅप्टन या टॉस साठी. बोथ कॅप्टन प्लीज. चला जास्त वेळ घेऊ नका मी विनंती करतोय. नेहरू आणि करावे कॅप्टन. सुशील जे कॅप्टन आहेत नेरूळचे आपण यावं पटकन. मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अँड गावदेवी क्रीडा मंडळ 40 प्लस कोपरीच्या वतीने चाललेला जबरदस्त धमाकेदार असं आयोजन. आज पहिला दिवस आणि चाललेला तिसरा मॅच बिटवीन कुक्षत अँड शिरवणे. येस टार्गेट 26 धावांचा आहे. क्रिकेट आहे. इस गेम ऑफ चान्स म्हणलं तर काय होऊ शकतं.
बऱ्याच आकडे घाम फोडतात प्रतिस्पर्धीला. सचिन काय होऊ शकतं, बाकीत करणार का नाही. चला कॅप्टन्स या, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत करावे आणि नेहरूचे. मी विनंती करतो टॉस घ्यायचे आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं नवी मुंबईच्या वतीने चाललेल्या कोपरी 40+ आहे आयोजित स्पर्धा. एस ओटो सचिन टॉस करताना हिंदीतील बेहतरीन आवाज. थँक्यू सँडी सर. आजच्या दिवसाचा चौथा सामना तुम्ही पाहू शकाल. मास्टर कप 40+ कोपरी गाव. भरपूर 4 वर्षानंतर कोपरी गावमध्ये 40+ आयोजन तुम्ही पाहू शकाल. एक बाजूला कॅप्टन नेरुल 40+ टीमचे आणि त्याच बाजूला करावे टीमचे कॅप्टन NB नेट नितीनजी भोईर यांच्यासोबत टॉस तुम्ही पाहू शकाल. ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टनला. करावे कॅप्टन आणि कॅप्टन सुशील पाटील. NB कॉल आलाय आणि 40+ जिंकला टॉस. म्हणजे करावे टीमने टॉस जिंकला. काय निर्णय असेल दादा तुमचा? 5 ओव्हरची मॅच असेल, काय डिसिजन असेल? मला वाटतं टीम सहमती घेऊन तुम्ही डिसिजन घेणार आहात. बट बॅटिंग किंवा बॉलिंग असेल तर काय म्हणजे निर्णय काय असेल? म्हणजे किती धावापर्यंत समोरच्या टीमला धावायचा प्रयत्न असेल? कसं आहे, गेम आहे, एक क्रिकेट आहे. क्रिकेटाचं होताचं आणि होत्याचं नसतं होतं. पण ते कसं आहे माहिती आहे का, आणि आपण बोलल्याप्रमाणे क्रिकेट झाला तर त्याला क्रिकेटला हेच राहणार नाही. आणि कसं आहे, आपण बोलू शकतो का आम्ही 50 मारणार 60 मारणार, बोलायला काय जात आहे. पण हा जी जिद्दीने आम्ही गेम खेळू आणि करून दाखवू हे मी बोलू शकतोय. स्पर्धा कशी वाटते? भरपूर दिवसानंतर आज कोपरी गावमध्ये कोपरी 40+ तर्फे आयोजित केलेली स्पर्धा आणि गावदेवी मित्र मंडळ यांच्या तर्फे स्पर्धा कशी वाटते आणि काय म्हणजे तुम्ही आज स्ट्रॅटेजी घेऊन आलाय आज ही मॅच समोर नेरूळ टीम सोबत? नेरूळ संघ आणि आम्ही नेहमीच असे टफ फाईटमध्येच खेळत असतो. हारजीत आहे, या क्रिकेटमध्ये हारजीत प्रत्येकाला होते. पण असं तसं काही मनाला दुःख होत नाही. फक्त कसं आहे, त्याही 2 वेळेला हरवलं तर या फेरी आम्ही हरवणार अशा जिद्दीनेच येतो आम्ही. असं नाही की आम्ही काय हरवणार नाही. जिद्द आहे, जिद्द आम्ही सोडणार नाही, असं या गोष्टी. आणि क्रिकेट आणि तुमचं आयोजन पण सुंदर आहे त्याच्यामुळे. आणि हे स्टेज आणि बसायला एकदम सुंदर आयोजन आहे तुमचं. थँक्यू सो मच. दादा तुम्ही टॉस जिंकले, तुमचा निर्णयाचा आम्ही वाट बघू. सुशीलजी पाटील आमच्यासोबत जोडणार आहेत, कॅप्टन ऑफ नेरूळ. तुम्ही टॉस जिंकले असतं काय केलं असतं, बॅटिंग किंवा बॉलिंग? टॉस जिंकला असता आम्ही नक्की फिल्डिंग चॉईस केली असती. आणि प्रथम मी कोपरी गाव 40+ संघाला अभिनंदन करतो. नियोजन फारच सुंदर आहे. ट्रॉफी कशी वाटते? 1983 वर्ल्ड कपची ट्रॉफी थीम तुम्ही पाहू शकाल. कपिल देव निकंजे यांनी ट्रॉफी उचलली होती, तसं ट्रॉफी एकदम खूप चांगली ट्रॉफी. आणि टीम्स बद्दल काय सांगा? खूप चांगली फॉर्ममध्ये तुमची टीम आहे. कुक्षेतमध्ये तुम्ही ट्रॉफी जिंकल्या, 3rd क्रमांकमध्ये तुम्ही आला आणि बॉलिंग आहे ना तुमची खूप चांगली. काय सांगणार टीम बद्दल? टीमचं मॅनेजमेंट फारच सुंदर आहे. सध्या आमचे 2 प्लेयर आज खास करून संघात नाही आहे, निलकंठ म्हात्रे आणि दिलीप पाटील. त्याच्यामुळे थोडीशी बॉलिंग कमकुवत झालेली आहे. तरी आम्ही फुल प्रयत्न करणार करावे संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचं. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट सुशीलजी पाटील. ऑल द बेस्ट करावे टीमचे कॅप्टन आणि नितीन जी भोईर. ओव्हर टू सँडी सर. 26 टार्गेट असेल मौजूदा मॅच तुम्ही पाहू शकाल. जसं सेकंड इनिंगची सुरुवात असेल परत ऐकू आपले लेजंड कॉमेंटेटर सँडी सरचा आवाज. थँक्यू. आभार आहे सचिन. 26 धावांचं माफक. पहिलं ओव्हर अशोक, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कॅप्टन आहे गोलंदाज मार्क. पहिल्या चेंडूला दिशा द्या. कॅप्टन टू कॅप्टन असा बॅटल होता. पहिल्या चेंडूवर रंगलेला हलक्यात फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. कलाची जादू दाखवले कॅप्टन राजन भोईर. सिंगल घेतली, खातं खोललं. नेक्स्ट मॅच करावे ऑन द टॉस. नेरूळच्या विरुद्ध मॅच चौथी असेल. पहिला ओव्हर चालू सध्या कॅप्टन आहे बॉलिंग लेफ्ट हँड राऊंड द गेट बॅकफुटवर ग्रेट बॉलिंग अँड ॲब्सोल्युटली. या परतची गोलंदाजी केली तर सामना मात्र रंगतदार अवस्थेत नेऊन ठेवला जाईल एवढं मात्र निश्चित. लाजबाब चेंडू कुठल्या पप्पा बाउन्सिंग अँड स्पिन असा चेंडूमध्ये मिलाप होता. डॉट लेफ्ट हँड राऊंड द विकेट. फलंदाज चेंडू अवे फ्रॉम द बाउंड्री खडे खडे म्हणण्याचा प्रयत्न केला. चेंडू दिशा दिली. यावेळेस सचिन आता बॅट्समन डीप लॉंग ऑफ जोपर्यंत थ्रो येईल तिथे मात्र 2 धावा कम्प्लिटली. 2 धावा मिळतात. खातं खोलतं सचिन 2ने. 1 ओव्हर अफलातून टाकताना 1 विकेट गेली. 3 धावा. ऑलराऊंड परफॉर्मन्स निभावताना सचिन शिरोमणे पोहोचले 2ने पुढे 3 वरती.
लक्ष्य आहे 26 6.5 धावांची आवश्यकता पर ओव्हर टू विन दिस मॅच. कॅप्टन कम्स इन बोर्ड टू द सचिन. ओ लॉप करताना इथे डबल माइंड मध्ये चूक केली निमाणे सुधाकरने. चेंडू बुरकावून गेला मस्तपैकी दस्तक देऊन सरळ सीमा पर आरपार लॉंगाने लॉकरला क्लिअर करताना 4 रन. हा कॅचेस मी इन द मॅचेस सुधाकर. याच तर संरक्षण करतो, हे तर प्रोटेक्ट करतो. हा झेल घेतला तर सामन्यामध्ये डेफिनेटली द कमबॅक ब्रेक थ्रू अँड टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. ती संधी मात्र गमावली मी म्हणेन. डबल मध्ये घेऊ का नऊ सेकंदाचा खेळ, सेकंदामध्ये असे निर्णय घ्यायला लागतात. सेकंदाचा खेळ असतो हा. जेव्हा चेंडू येतो बरोबर मध्ये काय करावं ते करताना वेळ निघून गेला गेला आणि 4 धाव मात्र नावावं लागतं सचिनच्या. 4 धावाने पुढे नेऊन जातो सिरोने 40+ ला. 26 धावसंख्येला उत्तर देताना बिन गडी बाद 7 कडक स्टार्ट. 6.5 धावांची आवश्यकता होती, तिथे मात्र नेली धावसंख्या 7 वर. 7 पण विकेट. नेहरू रन 40+, नेहरू 40+ आणि करावे 40+. नेक्स्ट मॅच आहे टॉस जिंकले कॅप्टन ऑफ द करावे निलेश. ओन द टॉस. कडक मुकाबला होईल. दोन्ही संघ आमने सामने तगडे आहेत. अपेक्षित आहे की धुरंधर आहेत. लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा मिलाप असलेले एकदम नाचवतात हे फलंदाज. गावठी क्रीडा मंडळ आणि 40+ कोपीचं छान असं आयोजन चाललेलं. स्वस्थ शरीर आयुष्यमान. बराचसा क्रिकेट सोडून गेले होते. मरगळ आली होती पूर्णपणे शरीरावरती. मरगळ घालवण्याचं चोख काम केलं आमच्या प्रदीप पाटील मास्टरने. चांगल्या नवी मुंबईच्या गावातील उत्कृष्ट खेळाडूंना घेऊन संकल्पना चांगली राबवली आणि सातत्याने 16 वर्षामध्ये अफलातून एकमेकाचे विचार एकमेकांमध्ये कुटुंबाप्रमाणे पाहिले जातं. नवी मुंबईचे संघ आपसामध्ये स्नेह वाढलं आणि मैदानामध्ये मात्र स्नेह बाजूला ठेवताना खुन्नस ठिकाणी न खेळता सांघिक खेळ पाहायला मिळतो. स्पिरिट ऑफ द गेम. पण पावलामध्ये सॉलिड स्फूर्ती आलेली मी म्हणेन. जी पावलं सावकाश गतीने कासवाच्या गतीने चालली ती सशाच्या गतीने मात्र मैदानामध्ये दिसतात. हे आहे चेंजेस 40+. जे ढेर वाढले होते पोटाचे, कमर वाढली होती, पोट वाढले होते, कमर तर आत गेली, पोटाला मग आत नेलं आणि खरं स्वास्थ्य शरीर मात्र धमाल ओढून देतात. 50चे 60चे फलंदाज षटकारांची अतिशबाजी करतात. हे आहे 40+ क्रिकेट. नव्याने जेव्हा यंगस्टार 40+ होतो आणि एंटर करतो दूरून सोपं वाटतो, परंतु त्याला आल्यानंतर समजतं की 40+ हे दिग्गज किती मोठे महान आहेत. लेफ्टनंट उर्दूबेके कॅप्टन गोलंदाज मार्ग दिशा दिली. इथे मिडविकेटच्या क्षेत्ररक्षण दूरवरून फील्ड करताना टप्पा घेईल ते पण ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता कॅप्टनचा, परंतु येस नो गाडी फसली. कॅप्टनला मात्र साथ दिली नाही सचिनने आणि मात्र धाव गेली एक्स्ट्रा सिंगल आणि एक पळून काढली. मग अर्थात 2 धाव मिळतील. सचिनच्या जवळ पोहोचला होता कॅप्टन, पण सचिनने सुरक्षित केलं. परंतु खरोखरच देवाचे आभार मानायला लागतील कॅप्टन राजांना, कारण जवळून मात्र थेट एस्टनो पडला नाही. चेंडू गेला सर्व घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगलने जाते धावसंख्या पुढे 8 वर. 8 बिनगडीबाज अशीच सडेतोड उत्तर दिले मी म्हणेन. शिरोने 40+. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिला ओव्हर टाकताना स्वतः गोलंदाज कुक्षेतकडून अशोक चांगले 2 चेंडू लाव जबाब. दुसरा चेंडू तो अफलांटून लागला होता. टप्पा उचलला होता स्विंग करताना. येस रवी म्हात्रे जे क्रिकेटर आहेत गजाननचे विस्फोट फलंदाज आणि विकसित पाटील यांना मी विनंती करतो आपण या मंचावर आपलं कोपरी 40+च्या वतीने गावठी क्रीडा मंडळाच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. दावा स्कोर ते 9 आहे राजन. पॉइंटला आहे डिक कव्हर पॉइंट. एक सिली मिड ऑफ स्टंपला सोडून जातं. पिचिंग झालं खूपच बाहेर. इशारा केला अंपायरने वाईड बॉलचा. एक्स्ट्रा धाव मिळते. नाव स्कोर ऑन द डबल फिगर. 10 धावा आहेत. आणखी 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. राजू विकसित पाटील त्याचबरोबर रवी म्हात्रे आहेत. सरचं स्वागत आहे. रवी विकसित पाटील राजू
11 आहेत स्कोरबोर्डती. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टनने दिल्या. चांगल्या स्थितीमध्ये दमदार सुरुवात म्हणायला लागेल. मी म्हणू शकतो शिरोने 40+ एकही मात्र विकेट पडलेली नाही. सभी दमाचं लक्ष आहे. आणखी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 15 धावा. 18 गेंदे 15 रन. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. अतिशय जबरदस्त असं आपण गावदे क्रीडा मंडळ यांचं आयोजन पाहतोय. मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई प्रेझेंटेड टू 40+ कोपरी गावदेवी क्रीडा मंडळ. गोलंदाज बाहेर घेऊन आपल्याला पहिलं ओव्हर आणि टीम कडून कुक्षक टीम 40+ कडून गोलंदाज येतो दिलीप पारकर राजेश. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पॉइंटला एक क्षेत्ररक्षण पाहिलं तर व्हेरी क्लोज स्क्वेअर ऑफ द पॉइंट अक्रॉस द बॅट. कॅप्टनच्या बॅटमन तडाखा पण भेडे करू शकला. थेट गेला सलीम मिडापच्या ठिकाणी. ते क्षेत्ररक्षक आहे सलीम मिडावना. फक्त एक धाव मिळते कॅप्टनला. स्ट्राईक रोटेड नाव. धावसंख्या जाते पुढे 1ने. बिनगडी बाद 12. लक्ष्य 26 धावांचं. 26 टू द विन. मॅच क्रमांक 3. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलाय आणि आपसामध्ये भिडले 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना 25 धावा 5 गडी बाद असं स्कोर उभं केलं आणि 26 धावांच्या टार्गेटला डान्सिंग ग्राउंड गुड स्ट्रोक पर्यंत घेत ड्राईव्ह केला. बरोबर एक्झॅक्ट इथं सेफ शॉट ऑफ द सलीम मिडाम अँड स्ट्रेट ड्राईव्ह. सचिन बॅट मधून आला. हा एक देखणा फटका. सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या मात्र पुढे सरकताना 13 वर. जो अर्धा पल्ला होता अर्धा पल्ला मात्र पूर्ण केलाय. नेक्स्ट मॅच मध्ये आपसामध्ये नेहरू 40+ आणि कराव 40+ यांच्या जंगी सामना पाहायला मिळतील. अक्रॉस द बॅट अपसाइड ऑफ स्टंपला अंधाधुंदी कारभार. मी म्हणेन बॉल सरळ रेषेमध्ये न येता बॉलच्या बॅट मध्ये अक्रॉस. कॅप्टन लवकरात लवकर संपवण्याच्या स्थितीमध्ये कॅप्टन पण तो सदी न दिली. चेंडू काढला राजेशने डॉट. राजेश दिशा दिली. स्पेल डीपला आहे. क्षेत्ररक्षण प्रतीक्षा करेल. चेंडू तोपर्यंत पोहोचेल. फंबलिंग झालं. फंबलिंगचा फायदा घेताना मात्र दुसरी धाव करण्याचा प्रयत्न जरूर केलाय पण ती जी चेंडू फेक येते ते वेगळ्या दिशेने गेले. रॉंग दिशेने. जे विकेट किपरला जो थ्रो द्यायचे होते ते गेले बॉलरला आणि तोपर्यंत आरामात मध्ये राजन कॅप्टन पोहोचला आपल्या पॉपिंग मध्ये. 2 धावसंख्या मात्र जाईल पुढे. स्कोर होते 15. फक्त 11 धावांची आवश्यकता. ते प्रेक्षक म्हणत दाखवण्याचं चूक काम करताना आमचा अर्जुन कदम. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट. चांगला स्ट्रोकर. दमदार फटका म्हणायला लागेल. बॅकफुट वरचा जागा मला एक धाव घेतली आणि ते लक्ष विचलित मी म्हणेन सॅक्रिफाईस केलं कॅप्टनने. चांगला स्ट्रोकर इज गॉन. पहिली विकेट अर्जित झालेली आहे. स्कोर वरती धावा 16. ते 10 धावांची आवश्यकता असताना परतला कॅप्टन तंबूच्या आसऱ्याला. 1 गडी बाद 16. 10 धावांची आणखी आवश्यकता. दुसरा ओव्हर प्रगती पथावर. 13 चेंडू आणि 10 धावा. 13 गेंदे. सचिन और 10 रन की दरकार. मॅच जीत केली. चंदू याने अखेरचं ओव्हर टाकताना बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या तर चंदूला मला प्रमोट केलं बॅटिंग क्रमांक 3 वरती. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट्स 40+ नियम. अंपायरचा आपण पाहतो नरेश भोईर आहे. त्यांच्या साथीला उत्तम भोईर आणि चांगलं लेखनिक स्कोरचं काम आमचं चिक्कू. दिशा दिली. मिळवलं चंद्र पहिल्या चेंडू. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला मी म्हणेन कारण चेंडू होती खूपच वाईडिश. सुधाकरला पळत जावं लागलं कारण 3री धाव होईल असं वाटलं. सुधाकर नेमतेम पोहोचला आणि धाव मात्र एक्स्ट्रा दिली नाही. 2 धावा मिळतात शेवटच्या चेंडूवर. 8 धावांची आवश्यकता. 8 रन्स मोर रिक्वायर्ड इन 12 बॉल. 12 चेंडू आणि 8 धावा. मागचा मॅच एक अफलातून झाला होता. 1 चेंडू आणि 2 धावा. काय गोलंदाजी टाकली प्रकाशने. कॅचेस विन द मॅचेस यासाठी म्हटलं जातं. स्ट्रोक केलं तर शेवटच्या चेंडूवर सिली मिडापला क्षेत्ररक्षण सहजगत्या झेल घेईल असं वाटलं होतं. झेल सुटला. सामना निसटला. ही कडवी झुंज होती मॅच क्रमांक 2. कुक्षत आणि ऐरोली. काय रंगला मॅच. ला जबाब गोलंदाजी टाकत होता. 6 चेंडू आणि 5 धावा. हे समीकरण असं झुंजवलं होतं प्रकाशने परंतु 1 चेंडू आणि 2 धावा. झेल सुटला. मॅच सुटली. पकडो कॅच जितो मॅच
ही संकल्पना आहे क्रिकेटची. बरोबर तसे तंतोतंत जुळली पहिल्या मॅच मध्ये, अगोदरच्या दुसऱ्या मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. 12 गेंदे 8 रन, बरोबर ना. 12 चेंडू 18 धावा. गोलंदाज जगदीश. शॉट ऑफनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपला पिचिंग झाला. दिशा पाहिली उत्तम भोईरनं आणि इशारा केला वाईट बॉल. वाईट +1 दोनदा मिळतील स्कोर बोलती. 2 धावांनी स्कोर सिरवणे 40+ सरकतो पुढे 20 वर. फक्त 6 धावांची आवश्यकता. 6 रन दूर आहे मॅच जिंकण्यासाठी. दुसरा राऊंड दोन्ही टीमने एक सामना जिंकला. आपसामध्ये 4 मध्ये भिडले. फक्त 26 धावांचं मापक आव्हान खडखडी स्टार्ट करून दिली सचिनने अलॉंग विथ द कॅप्टन राजन भोईर. 4499 पॅव्हेलियनच्या मागे जी गाडी लागलेली आहे ती गाडी कृपा करून थोडस बाजूला घ्या, कारण अडथळे करते, मार्गात अडथळे करते, व्यत्यय आणते. म्हणून ती गाडी जरा व्यवस्थित पार्क करा ही विनंती आहे त्या ओनर्स. कार फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकणार 20 धावा स्कोर बोर्डती. तिसरा ओव्हर प्रगतीपथ गोलंदाज जगदीश मार्गावर आपलं पहिलं ओव्हर हाताळताना टीम कडून तिसरा. बॅटम ऑफ द विकेट. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. दिशा पाहिले सोडून दिले. बाकीचं काम करताना अंपायर उत्तम भोईर. एक्स्ट्रा मिळते धाव. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. अर्थातच 21 वर. फक्त 5 धावांची आवश्यकता. 5 रन्स रिक्वायर्ड. 5 धावांची आवश्यकता आहे. 40+ पुढे गावदेव क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा. स्वस्थ शरीर आयुष्यमान टप्पा टर्न झाला. टर्न झाल्यानंतर सिंगल मिळते सचिनच्या खात्यामध्ये. सिंगलने जोडल्यानंतर स्कोर जाईल सिरवणे 40+ 26 धावसंख्या उत्तर कॅप्टनच्या मोबदल्यामध्ये 22. 4 धाव फक्त दूर आहे आपली दुसरी जीत हासिल करण्यासाठी, दुसरा विजय मिळवण्यासाठी. सिरवणे 40 फक्त 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट आहे. स्पर्धेमधला जोरदार प्रयास केला होता. अपील केलंय. अपीलला मग उत्तर दिलं अंपायर उत्तम भोईर. लेग एक्स्ट्रीला बाहेर जातोय. अतिरिक्त धाव मिळेल. अवांतर धाव लेग बाईज, पण अतिशय महत्वपूर्ण धाव मिळते स्कोरमध्ये. स्कोर जाते 23 वर. फक्त 3 धावांची आवश्यकता. शत्रू दलवी आणि भालचंद्रजी दलवी यांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही बोनकोडेचे नामवंत खेळाडू आहेत. इथे चांगला प्रयत्न. डीप मेडिकेट घेऊन आला होता क्षेत्ररक्षण. जेच चांगला होता, जे चांगला केलं होतं पण जेच निसटला. झेल पडला. त्याच्यानंतर 2 धावा मात्र चंदूने पूर्ण केल्या. 2 धावसंख्या मात्र बढतीमध्ये स्कोर मध्ये 24. फक्त 2 धावांची आवश्यकता. तिसरं प्रगतीपथावर आणि जे चांगला केलं आवश्यकता. लपकनाचा मॅच स्टेकर. गुड कॉट टू बी ऑन द स्टंप. सुधाकर कॉट. सुधाकर बोल बाय जगदीश. जगदीशला मिळते पहिली सफलता. सांघिक दुसरी. फलंदाज चंदू तंबूच्या सुधाकर कॉट. सुधाकर बोल बाय जगदीश. जगदीशला धावा. आक्रमक फलंदाजा पाठवलं खणखणीत विजय फिनिश करण्यासाठी. सुनील होते. कमी चेंडू जास्ती धावा या पट्टीतला फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा शिरोणे संघाला कमी चेंडू आणि जास्त देवा तेव्हा ऑप्शन असतो सुनील. त्या सुनीलला मध्ये प्रमोट केलं फिनिश करण्याला. एकल्या MS धोनीच्या अंदाजामध्ये जाऊन फिनिश कर. 8 चेंडू आणि 2 धावा. दूर आहे शिरोणे 40 दुसरी विजय हासिल करण्यासाठी. पॉइंटला आहे कव्हरला एक सिलिमिडॉफ व्हेरी क्लोज डीप स्क्वेअर लेग अँड कॉर्नर. जयदीश राईट मोर द विकेट. फुल टॉप बॅटवर प्रॉपर आले. मी म्हटलं होतं MS धोनी प्रमाणे पाठवलाय आणि तसंच बरोबर केलं. इज फिनिश द स्टाईल ऑफ द MS धोनी. छेरन अभिनंदन शिरोणे 40. जयदीश हार्डला कुक्षे. फुल टॉप बॅटवर येस आले. मी म्हटलं होतं MS धोनी प्रमाणे पाठवलाय आणि तसंच बरोबर केलं. इज फिनिश द स्टाईल ऑफ द MS धोनी. चला नेक्स्ट मॅच फ्रेश आवाज. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि आमच्या समोर आहे हिंदीतली बेस्ट आवाज ऑफिशियली कमेंटेटर सचिन गिरी. आइए सचिन आगे का खुदी का खोखा सुना निकले इन कमेंट्री बॉक्स.